नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। एकाग्रता ही यशाची पहिली पायरी आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातून वाहन चोरीच्या गुन्ह्यांबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे। फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने यामाहा फेसिनो चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे। अमरावतीतील पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा येथे 5 ऑक्टोबर रोजी एका वाहन चोरीची तक्रार दाखल झाली होती। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची यामाहा फेसिनो ही दुचाकी श्यामनगर पार्किंग परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या घटनेनंतर फ्रेझरपुरा पोलिसांनी तत्काळ पावले उचलत अपराध क्रमांक 800 कलम 305B BNS अन्वये गुन्हा नोंदविला होता। या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक करत होते। अत्यंत बारकाईने केलेल्या तपासानंतर गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन आणि आरोपीचा ठाव ठिकाणा लागला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विजेंद्र हिरासिंगे सोळंके वय 24 वर्ष राहणार शिराडा याला ताब्यात घेतले आहे। चोरीस गेलेली यामाहा फेसिनो दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केली आहे। पुढील कायदेशीर कारवाईकरिता आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन दोन्ही फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत। गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अमरावती शहरातील वाहन चोरट्यांना मोठा संदेश मिळाला असून चोरी झालेल्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळाला आहे। फ्रेझरपुरा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे यामाहा फेसिनो चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आला आहे आणि आरोपी गजाळ झालाय। अमरावती पोलीस या प्रकरणात आता पुढील तपास करीत आहेत। महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे। लोकशाहीतल्या शांततापूर्ण आंदोलनाचा अंत किती भीषण असू शकतो हे आज अमरावतीत पाहायला मिळालं। न्याय मिळवण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून उपोषण करणाऱ्या एका 75 वर्षीय महिलेचा शांताबाई उकरडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि त्यामुळे संपूर्ण अमरावती शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। अनुकंपा नोकरी आणि वडिलोपर्जित घराच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं, मात्र प्रशासनाने उपोषणाला बेदखल केल्याचा गंभीर आरोप आता मृत महिलेच्या मुलीने केला आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह हलविण्यास नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी बळजबरीने तो ताब्यात घेतला। या घटनेनंतर आमदार खुडके दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांमुळे आपल्याला न्याय मिळाला नाही असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या 6 महिन्यांपासून 75 वर्षीय शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांचे उपोषण सुरू होते। अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांना परत मिळावे आणि मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण तसेच क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवेतून मुक्त करावे या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या। प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे आणि 6 महिन्यांच्या उपोषणामुळे शांताबाई उकरडा यांची प्रकृती खालावली। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि संतप्त नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली। न्याय मिळेपर्यंत मृतदेह उपोषण मंडपातून हलवणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रचंड तणाव होता। मात्र पोलिसांनी बळजबरीने मध्यरात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला असा आरोप विजया उकरडा यांनी केला आहे। मृतदेह ताब्यात घेताना पोलीस आणि नातेवाईकांमध्ये मोठी बाचाबाची झाली। सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रशासनाने उपोषणाला बेदखल केलेच, परंतु स्थानिक आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा कार्यकर्ता असल्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला नाही असा धक्कादायक आरोप
मृत महिलेच्या मुलीने केला आहे। ताई आता काय झालं नेमकं? आता 10:30-11 वाजले. मृतदेह त्यांनी पोलिसांनी आज ताब्यात माझी घेतला. आई सकाळी 7 वाजता वारली। 7 वाजता वारल्यानंतर आम्ही तिला कशामुळे वारल्या आणि काय झालं नेमकं? तिचा बीपीचा म्हणजे काल बीपी वाढला, तिचा अशक्तपणा वाढला। काल इरवी दवाखान्यामध्ये 7 वाजता ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर तिच्यावर ट्रीटमेंटच झालं नाही 2-3 घंटे। 12 वाजता आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर आम्ही तिला 11:30 वाजता इथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती, एवढी मोठी 2-3 इकडे आंदोलन सुरू होते, आतापर्यंत पोलीसवाले एकही आले नाही। आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे 10-15 लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह किती वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली होती का? पोलिसांचा सुरुवातीला तुमचं काय म्हणणं? कोणाच दखल नाही घेतली आमची आतापर्यंत, कोणाच दखल नाही केली। आम्ही आतापर्यंत सिटी कोतवालीला 10 अर्ज दिले, फैजलपुराला 2 अर्ज दिले, यांच्यावर अॅट्रॉसिटीज दाखल करावी असा सुमोटोचा अर्ज सुद्धा दिला, पण अजूनही त्यावर काहीच दखल घेण्यात नाही आली। पोलिसांनी तुमच्यासोबत जबरदस्ती केली असा तुमचा आरोप आहे का? जबरदस्तीच केली सर। किती वाजता आता सर 10-15 मिनिटाच्या आधी। टायमिंग टायमिंग कुठे पाहिला सर मी आता? रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान। आता या संपूर्ण प्रकरणात आपण सगळीकडे न्याय मागितला, परंतु कोणीही दिला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे अमरावतीचे राजकारण तापले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। न्याय मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने लढणाऱ्या एका वृद्ध महिलेचा उपोषणादरम्यान झालेला मृत्यू, प्रशासनाचं दुर्लक्ष आणि त्यानंतर मृतदेह बळजबरीने ताब्यात घेण्याची पोलिसांची कारवाई, हे सगळं लोकशाहीसाठी एक धोक्याची घंटा आहे। 6 महिने उपोषण चालल्यानंतरही प्रशासनाला जाग का आली नाही? यामागचं कारण तरी काय? राजकीय दबावातून न्याय नाकारला गेला का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अमरावतीचे प्रशासन कधी देणार, याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। नमस्कार, आजच्या महत्त्वाच्या बातमीत आपले स्वागत आहे। भारत निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। विशेष म्हणजे अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी हा कार्यक्रम असणार आहे। मतदार नोंदणीसाठी काय प्रक्रिया आहे, अंतिम मुदत काय आहे, जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये। भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभागातील शिक्षक विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे। यासाठीची अर्हता दिनांक 1 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे। या कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने तात्काळ नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणीसाठीची अंतिम मुदत 6 नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे। पात्र नागरिकांनी नमुना 19 मध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे। मतदार नोंदणी नियम 1960च्या नियम 31(4) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येत आहे। ही नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सर्व पंचायत समिती आणि नगर परिषद कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर आणि त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत। या संबंधीचा सर्व तपशील महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या ceo.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या amravati.division.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे। पात्र मतदारदारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे। तर होती शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादी संबंधीची महत्त्वाची माहिती। अमरावती विभागातील पात्र शिक्षकांनी 6 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत लक्षात ठेवून नमुना 19 मध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक आहे। या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन आपला लोकशाहीचा हक्क बजावावा। अमरावती शहरातील नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याच्या प्रस्तावावरून आता राजकारण तापले आहे। आमदार खोडके यांच्या पुढाकाराने मनपाच्या आढावा बैठकीत हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर काँग्रेसने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार नाही असे स्पष्ट केल्याने भाजपमध्येच विसंगती दिसून येत आहे। या सर्व घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत हा विशेष वृत्तांतात। गेल्या 3 दिवसांपूर्वी अमरावती महानगरपालिकेमध्ये आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी एक आढावा बैठक घेतली होती।
या बैठकीत अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला। विशेष म्हणजे हा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार असल्याचे खोडके दाम्पत्याने सांगितले। मात्र यानंतर लगेचच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले। बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की नेहरू मैदानावर कोणत्याही प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्स होणार नाही, कारण ही प्राचीन अमरावतीची धरोहर आहे। नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे। नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं। ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे, जशी महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे, त्याकरता MSSRDCच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या। शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही, म्हणजे मैदानावर कुठलेही बांधकाम करता येत नाही। उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं। एक काळ असा होता नेहरू मैदानाचा, त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजी सारख्या सभा व्हायच्या, मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या। ते ग्राउंड सभेकरता असावं, ते ग्राउंड इतकं भव्य असावं, त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे। पालकमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने भाजपाला घेरण्याची संधी साधली। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, अशोक डोंगरे आणि किशोर बोरकर यांच्यासह अनेक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि खोडके दाम्पत्याला आव्हान दिले आहे की नेहरू मैदान संदर्भात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव पारित झाला की नाही याचा खुलासा भाजपने करावा। आमचा विश्वास आहे सन्माननीय पालकमंत्र्यांनी काल जर हे सांगितलं आहे की मी असे निर्देश दिले नाही, तर ज्यांनी पालकमंत्र्यांचं नाव वापरून अशा प्रकारचा प्रयत्न केला ते या शहरातील जनतेची माफी मागतील का? याच्या बाबतीत भाजप पक्ष आग्रही राहील का? भारतीय जनता पक्ष त्यांना सवाल करेल का? हे आमचे सवाल आहे तुमच्या माध्यमातून की याचा खुलासा या शहरातल्या नागरिकांच्या समोर झाला पाहिजे। एक प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा होण्याची आवश्यकता आहे, हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो। या शहरातल्या कोणत्याच जागा सुरक्षित नाही। आणि एक ज्याचा उल्लेख झाला सन्माननीय बबलू भाऊंनी केला, टाउन हॉलची निर्मितीच मुळात आपल्याला माहित असेल की त्या ठिकाणी शहीद स्मारक होतं। पंजाबराव विद्यापीठाच्या वेळेला जे लोक शहीद झाले होते त्या हॉलमध्ये आतमध्ये त्यांचं स्मारक बनवण्यात गेलं आणि छोटा हॉल या शहरामध्ये हवा या दृष्टिकोनातून टाउन हॉल स्वस्त दरामध्ये, त्याचे पैसे सुद्धा कमी होते, शहरातल्या याच्यात लहानसे कार्यक्रम घेण्याकरता गेल्या 3 वर्षापासून तो हॉल बनतो आणि त्याचं कारण काही दिल्या जात नाही आहे। ते अंडर रिपेअर आहे असं सांगून तो बंद केला जातो। बिलकुल हीच मानसिकता मी सांगतो, मानसिकता म्हणजे ही मोडस ऑपरंडी आहे, समजून घ्या या शहरातली। माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी तर थेट आरोप केला आहे की शहरातील मध्यभागी असलेले ग्राउंड आणि गार्डन यांना उपेक्षित करून ही जागा बिल्डर भूमी माफियांना देण्याचे षडयंत्र सुरू आहे। की या जागाचे मालक कोण आहे समजून घ्या। आम्ही इतके वर्ष विलास भाऊचा काय म्हणतात, ज्या दिवशी महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत निरंतर सभागृहामध्ये आहे। बाळासाहेब आहेत, बबलू भाऊ आहे, मी आहे, अशोकराव आहेत माजी महापौर, किशोर भाऊ आमच्या सभागृहाचे। महानगरपालिकेचे जे ऍसेट्स आहेत, मुख्यत्वे करून ज्या जागा आहेत, या जागांचा मालक कोणी नाही आहे। या जागेचा मालक महानगरपालिका आहे आणि महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टच्या कायद्याप्रमाणे सर्वसाधारण सभा आहे, तिचा मालक कोणी नाही आहे, सर्वसाधारण सभा आहे आणि सर्वसाधारण सभेलाच अधिकार आहे। लीजवर जरी द्यायची असली, तिच्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीने ट्रान्सफर करायची असली ती, तर याचे सर्व अधिकार जे आहे ते सर्वसाधारण सभेचे आहे। प्रशासकाला तात्पुरते महानगरपालिका अस्तित्वात नाही म्हणून तात्पुरत्या कामांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने निर्णय करण्याचे अधिकार दिलेले आहे। मी त्याचा उल्लेख मुद्दाम करतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व धोरणात्मक निर्णय म्हणजे गावाचे शहराचे सगळे मैदान जागा ज्या महानगरपालिकेच्या ज्याचा निर्णय करण्याचे अधिकार या शहरातल्या निर्वाचित नगरसेवकांच्या हातामध्ये आहे, त्या जागांच्या संदर्भात एवढी काय घाई आहे? 1-2 महिने थांब। आता मला माहिती दिली की अकॅडमिक हायस्कूलवर सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी एक कॉम्प्लेक्स बांधण्याचं सुरू आहे, तिथले नकाशे विकाशे सगळे सुरू आहे। माझं म्हणणं असं आहे की शहर पूर्ण बकाल करून टाकलेलं आहे। माझा सवाल आहे,
गेल्या प्रशासकाच्या राजवटीमध्ये हे शहर आणि ही महानगरपालिका पूर्णपणे कफल्लक करून टाकलेली आहे. शहरामध्ये पैसा नाही. आणि माझे आमदारांना विनंती आहे, लोकप्रतिनिधींना माझा सवाल आहे की शहरातले बाकी सगळे प्रश्न संपले आहेत का? आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, अनेक असे प्रश्न आहेत जे जीवन मरणाशी संबंधित आहे शहरातल्या. एखादं कॉम्प्लेक्स झालं काय नाही झालं काय, त्या कॉम्प्लेक्सचा फायदा या शहरातल्या नागरिकांना होणार नाही आहे. त्या कॉम्प्लेक्सचा फायदा कोणाला होणार आहे हे या शहरातल्या जनतेला माहित आहे. त्या विषयांवर लक्ष घाला, त्याची सोडवणूक करा. शासन सुद्धा नुसते इथे येऊन आम्हाला सांगतात की या योजनेखाली तुम्ही डेव्हलप करा, BOT वर डेव्हलप करा, तुमचाच पैसा वापरा, तुम्ही डेव्हलप करा. का बरं अमरावती महानगरपालिकेला 100, 200, 300 कोटी रुपयाची विशेष अनुदान नाही मिळत? बाकी सगळीकडे नागपूरला कोट्यावधी रुपयाचे विकासाचे कामं सुरू असताना आम्ही सुद्धा एक डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे, आमचा सुद्धा एक विभागीय आहे, आम्ही पण महानगरपालिका आहोत, आमच्या वाट्याला 1 रुपया येत नाही आणि आम्हाला सातत्याने आमच्याच याच्यात अशा प्रकारचे गोष्टी केल्या जातात. तेव्हा नेहरू मैदानचा हा जो विषय आहे याला आमचा प्रखर विरोध आहे. ज्या वेळेला या प्रेस कॉन्फरन्सची आम्ही नोटीस काढली तोपर्यंत सन्माननीय पालकमंत्री महोदयाचं त्याच्यावरचं वक्तव्य यायचं होतं. काल त्यांनी ते अधिकृतरित्या दिलेलं आहे. आता आमची मागणी एवढीच आहे की भारतीय जनता पक्ष या बाबतीत सवाल करेल का? याच्यातलं कोण ते खोटे बोलतायत या बाबतीचं हे करेल का? आणि जर ते खोटे बोलले असतील तर ते समाजाची माफी मागणार का? एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचाराचा मुद्दाही उचललाय. हायकोर्टाच्या सुनावणीनंतरही मनपा आयुक्तांनी दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल न केल्याबद्दल कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. एकूणच नेहरू मैदानाच्या वादातून अमरावती महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहेत. तर अमरावतीच्या मध्यवर्ती नेहरू मैदानावरून आता काँग्रेस भाजपामध्ये जुंपल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्र्याचे विधान आणि आमदारांच्या प्रस्तावात असलेली विसंगती पाहता भाजपला यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचारावर मनपा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. ऑक्टोबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने इस्लामी चौक जुनी वस्ती बडनेरा येथे चालणाऱ्या वर्ली मटका जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकलाय. या कारवाईत अशोक कालूजी चव्हाण वय 55 वर्ष आणि आबिद खान इब्राहिम खान वय 25 वर्ष या 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. जुगाराचा तिसरा आरोपी अब्दुल सत्तार अब्दुल खलील मात्र फरार होण्यास यशस्वी झालाय. पोलिसांनी आरोपींकडनं वर्ली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि रोख रक्कम असा एकूण 1560 रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बडनेरा येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12A आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 49 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी अब्दुल सत्तार याचा शोध पोलीस घेत आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे आलेल्या संकटाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कठीण समयी सामाजिक बांधिलकीचे मूर्तिमंत उदाहरण देत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयश पोटे पाटील यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे. या मदतीची सुरुवात झाली 25 लाख रुपयाच्या आर्थिक सहाय्याने आणि आता जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले मदतीचे ट्रक सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. या मदतीच्या कार्याचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशेष कौतुक केले आहे. मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांचे, शेतींचे आणि संसाधनाचे मोठे नुकसान झाले. या संकटग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयश पोटे पाटील यांनी तत्परतेने मदतीचा पुढाकार घेतला. याआधी त्यांनी अमरावती जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेत मराठवाडा पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्द
करत मोठी आर्थिक मदत केली होती। त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। तांदूळ, डाळी, गहू, पीठ, तेल, साखर, तिखट, मीठ, बिस्किटे, पिण्याचे पाणी, विशेषतः दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या व फराळ साहित्य अशा जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले मदतीचे ट्रक सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी रवाना करण्यात आले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या मदतीच्या ट्रकला हिरवी झेंडी दाखविण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण पोटे पाटील व श्रेयश पोटे पाटील यांच्या या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा कौतुक केले आणि अशा कार्यक्रमातूनच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मत व्यक्त केले। पोटे पाटील यांच्या या प्रयत्नामुळे हजारो पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। या मदत कार्यामुळे केवळ आर्थिकच पाठबळ नाही तर पूरग्रस्त बांधवांना भावनिक आदरही मिळाला आहे। माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयश पोटे पाटील यांचे हे सामाजिक कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे। संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी आणि एकजुटीच्या बळावर आपण ते नक्कीच परतून लावू शकतो हे या कृतीतून सिद्ध होते। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। दिवाळीच्या तोंडावर अमरावतीकरांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी। लाखो गरिबांच्या घरात दिवाळीचा प्रकाश घेऊन येणाऱ्या एका भव्य उपक्रमाचा आज शुभारंभ झाला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या या वतीने तब्बल 2 लाख कुटुंबांना किराणा आणि भगिनींसाठी साडीचोळी वाटपाच्या अभियानाला आज अमरावतीमध्ये सुरुवात झाली आहे। अमरावतीमधील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेसाठी दिवाळी ही सुख समृद्धीची ठरावी यासाठी युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीने हा मोठा संकल्प हाती घेतला आहे। सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महावाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमात्मक स्वरूपात 2 लाख कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या किराणा किट आणि भगिनींना साडी चोळीचे वाटप सुरू करण्यात आले। आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे वाटप गावागावात आणि शहरात प्रत्येक घरात पोहोचविले जाणार आहे। या प्रसंगी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे तसेच आमदार केवलराम काळे, प्रवीण तायडे, चंदू यावलकर, राजेश वानखडे, भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे, युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा केवळ किराणा वाटप नसून 2 लाख कुटुंबांना दिवाळीचा मोठा आधार देणारा उपक्रम आहे। गेल्या 20 वर्षापासून संपूर्ण गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, झोपडपट्टीमधील सगळे गरीब सगळे दरवर्षी वाट पाहतात की आमच्या रवी भाऊचा किराणा येईल आणि तो किराणा आल्यानंतर घरामध्ये गोडवा निर्माण होते, सगळे साजरे दिवाळी साजरी करतात। यावर्षी 2 लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करताय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते आज आदिवासी कुटुंबांना, मजदूर लोकांना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आज त्याचा शुभारंभ केला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातानेच त्याचं उद्घाटन करून सगळ्यांना बॅगचं वाटप केलं। आता गावागावात आज जवळपास 10 ते 12 गावं आज आम्ही सगळीकडे किराणा वाटपाचं सुरू केलं। इथे गोविंदपूर गाव पाहू शकता, हे आदिवासी गाव आहे आणि आदिवासी कुटुंब रोज जंगलामध्ये जाऊन काम करतात, रोज कमवतात, रोज खातात, अत्यंत दुर्गम परिस्थिती आहे। या आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी किराणाचं वाटप करतात। असं 2 लाख कुटुंबांना आपण या ठिकाणी किराणाचं वाटप करतो। आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी घेतलेला हा पुढाकार समाजातील गरजू घटकांना दिवाळीच्या सणात मोठा दिलासा देणार आहे। 2 लाख कुटुंबापर्यंत पोहोचणाऱ्या या मदतीमुळे अनेकांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। अमरावती जिल्ह्याला दिवाळीचे हे खास भेटवस्तू मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहेत। सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याच्या गैरव्यवहारावर पुरवठा विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मौजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत फोर्टिफाईड तांदळाची अवैधरित्या वाहतूक करणारी एक गाडी पकडण्यात आली असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहूया या कारवाईचा सविस्तर रिपोर्ट।
14 ऑक्टोबर रोजी मौजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी वितरित करण्यात आलेल्या पोर्टिफाईड तांदळाने भरलेली एक गाडी अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नांदगाव पेठ यांना मिळाली. तातडीने मिळालेल्या या दूरध्वनी संदेशावरून पोलीस स्टेशन नांदगाव पेठ येथील पथक घटनास्थळी दाखल झाले. संबंधित धान्याची पाहणी केल्यानंतर पंचासमक्ष या गाडीचा पंचनामा करण्यात आला. यावेळी वाहन चालक शिवशंकर ओंकार तायडे आणि गाडीवरील हमाल राजेश सोनवणे यांचे बयान नोंदविण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार धान्य अमोल महल्ले यांच्या भातकुली बस स्थानकाजवळील गोदामामधून आणले होते आणि ते वडसा जिल्हा गडचिरोली येथे घेऊन जात होते. त्यांच्याकडे बालाजी ट्रेडर्सचे बिल देखील आढळून आले. प्राथमिक तपासाअंती हे तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील असल्याचा संशय बळावला आहे. यानुसार निरीक्षक अधिकारी चैताली अजय यादव यांनी मुख्य आरोपी अमोल महल्ले, शिवशंकर ओंकार तायडे आणि राजेश सोनवणे यांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुरवठा विभाग अमरावती ग्रामीण आणि पोलीस स्टेशन नांदगाव पेठ यांच्या संयुक्त पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई पार पाडली आहे. आज आपल्याला नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे PI श्री दिनेश दहातोंडे साहेबांचा आपल्याला दूरध्वनी संदेश प्राप्त झाला. त्या अनुषंगाने आपण जवळपास 1:20 दरम्यान आपण नांदगाव पोलीस स्टेशन गाठले आणि त्यावेळेस आपल्याला तिथे एक 12 चक्का गाडी ज्याचा क्रमांक होता MH30 BD 1599 या 12 चक्का ट्रकमध्ये जवळपास 240 क्विंटलचे 450 तांदळांनी भरलेले कट्टे आढळून आले, ज्याची आपण तपासणी केली असता प्रथम दर्शनी हा फोर्टिफाईड राईस असल्याचं आपल्याला लक्षात आलं. आणि त्यावेळेस आपल्याला त्याचे जे चालक होते, वाहन चालक श्री शिवशंकर ओंकार तायडे आणि त्या गाडीवरचे जे हमाल होते श्री राजेश सोनवणे, हे दोन्ही अकोला येथील होते आणि यांची आपण चौकशी केली. चौकशी दरम्यान आणि बयान घेतले त्यावेळेस त्यांनी बयानामध्ये सुद्धा आपल्याला नमूद केले की हा मुद्देमाल भातकुली तालुक्यातील बस स्टँड जवळ एक गोडाऊन आहे आणि त्या गोदामामधून त्यांनी तो उचलला, ज्याचे मालक आहेत श्री अमोल महल्ले नामक व्यक्तीचं ते गोडाऊन आहे आणि तिथे अवैधरित्या अशा पद्धतीचा तांदूळ जमा होतो आणि तिथून त्यांनी तो तांदूळ घेतला. त्यांच्याकडे एक तथ्य नसलेले एक पावतीसुद्धा आढळून आली जी बालाजी ट्रेडर्सची होती. त्याच्या अनुषंगाने आपण त्या बालाजी ट्रेडर्सला सुद्धा पत्र दिलेलं आहे की आपण कुठून अशा पद्धतीचा तांदूळ खरेदी केला. हा जो तांदूळ होता हे ते घेऊन वडसा या ठिकाणी असणाऱ्या जागृती राईस मिल या ठिकाणी घेऊन जात असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले. जेव्हा आपण त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की राईस मिल भातकुलीसारख्या तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीची राईस मिल नाही किंवा मग अशा पद्धतीने भौगोलिक परिस्थिती नाही जिथे तांदळाचं उत्पादन होईल. मात्र तिथून आपण अशा एवढ्या मोठ्या स्वरूपात आपण तांदूळ घेऊन राहिलेलो आहे आणि वडसा या ठिकाणी वडसा गडचिरोलीमध्ये जिथे की राईस मिल्स भरपूर प्रमाणात आहे, तांदळाचं उत्पादन देखील भरपूर मुबलक प्रमाणात होते, त्या ठिकाणी 225 क्विंटल 50 क्विंटल 40 क्विंटलचा जवळपासचा माल तिथे घेऊन जाणे हे काही मला ते बौद्धिकदृष्ट्या ते काही योग्य वाटलं नाही. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीवरून त्या ठिकाणी पंचनामा केला, जप्तीनामा केला, सुपूर्तनामा केला. सदर माल हा आपण शासकीय धान्य गोदाम बडनेरा येथे जमा केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीची प्राथमिक चौकशी अंती माझ्या लक्षात आलं की या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा फोर्टिफाईड राईस असल्यामुळे सदर व्यक्तींविरुद्ध त्यामध्ये मुख्य आरोपी आहे श्री अमोल महल्ले, त्याच्यानंतर वाहन चालक आहेत शिवशंकर ओंकार तायडे आणि गाडीवरचे हमाल राजेश सोनवणे यांच्या विरुद्ध आपण जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3 आणि 7च्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यानंतरची कारवाई त्याच्यामध्ये आपण जे सॅम्पल्स आपण जे तांदळाचे सॅम्पल घेतलेले आहेत ते आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवणार आहोत. प्रयोगशाळेमधून आल्यानंतर याचं कन्फर्मेशन होईल. शिवाय आपण बालाजी ट्रेडर्सला देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे. अशा प्रकारे गरीब जनतेच्या वाट्याचे धान्य अवैधरित्या दुसऱ्या जिल्ह्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. आम्ही या कारवाईच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज.
आजची बातमी दत्तापूर परिसरातून येत आहे, जी ऐकून कोणाचाही थरका बुडेल. विश्वास ठेवलेल्या नात्याला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. दत्तापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 56 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पीडित मुलगा अवघ्या 12 वर्षाचा अल्पवयीन आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सतीश याचे पीडित कुटुंबियांशी घरगुती संबंध होते. सतीश याची पत्नी आणि मुलगी गावी गेल्यामुळे या काळात 12 वर्षीय मुलाचे त्याच्या घरात ये-जा सुरू होते. या संधीचा गैरफायदा घेत नराधम सतीश याने त्या निष्पाप अल्पवयीन मुलावर अत्याचार केला. घडलेली ही भयानक घटना त्या मुलाने स्वतःच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबियांनी तत्काळ दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून या घटनेची माहिती दिली. ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली राठोड, हेड कॉन्स्टेबल संदीप तिरपुडे यांच्या पथकाने वेगाने सूत्र हलवली. आरोपी सतीश याला तत्परतेने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आजच्या काळात कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ही अतिशय गंभीर आणि वेदनादायक घटना आहे. आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत असतील तर आपण आपल्या मुलांना सुरक्षिततेचे धडे देणे आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्ट होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि आता या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर जवळील कामठी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 10,000 रुपयाच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने दुसऱ्यावर चाकू हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे नेमकी घटना पाहूया विशेष रिपोर्टमध्ये. नागपूर जवळील कामठी येथील गौडीपुरा यादवनगर येथे राहणारे नितेश श्यामलाल सिरसाम यांनी काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या आशिष हुसेन मेंढे यांच्याकडून 10,000 रुपये उधार घेतले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये ही रक्कम घेण्यात आली होती. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नितेश सिरसाम हे मोटर स्टँड जवळील HP पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्याचवेळी आरोपी आशिष मेंढे यांनी त्यांना अडवले आणि उधार घेतलेल्या पैशांवरनं त्यांच्यासोबत जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला. आरोपी आशिष मेंढे यांनी नितेश सिरसाम यांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चाकूने पाठीवर आणि मानेवर सपासप वार केलेत. या हल्ल्यात नितेश सिरसाम गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी नितेश सिरसाम यांच्या पत्नी अंजली नितेश सिरसाम यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरनं पोलिसांनी आरोपी आशिष हुसेन मेंढे वय 38 वर्ष याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 जीवेठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी तातडीने तपास करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत. केवळ 10,000 रुपयाच्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे कामठी परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन कामठी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेतून किरकोळ आणि आर्थिक देवाणघेवाणीतून होणारे गंभीर गुन्हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जखमी व्यक्ती लवकरच बरा व्हावा अशी अपेक्षा करूया. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाढत्या चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. पण या वाढत्या गुन्हेगारीवर केवळ पोलिसच नाही तर नागरिकांनीही मिळून मात करू शकतात हे नागपूर पोलिसांनी दाखवून दिलं आहे. नागपूरच्या मनकापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गुन्हेगारीला रोखण्यासाठी एक
अभिनव प्रयोग सुरू केला आहे। पाहूया काय आहे उपक्रम। नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी तसेच वाहन चोरी प्रकारे वाढू नयेत याकरिता नागपूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। चोरीपासून सुरक्षित राहा हा संदेश घेऊन पोलिसांनी नागरिकांची मदत आणि त्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। याचाच एक भाग म्हणून मानकापूर पोलिसांनी एकूण 600 बॅनर छापून घेतले आहेत। या बॅनरवर नागरिकांसाठी चोरी टाळण्यासंबंधीच्या आवश्यक सूचना व मार्गदर्शन तत्त्वे देण्यात आली आहेत। हे बॅनर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सोसायटी, शासकीय कार्यालय, दुकाने, शाळा तसेच जिथे नागरिकांची गर्दी होते अशा विविध ठिकाणी लावले जात आहेत। यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे। हा उपक्रम केवळ पोलिसांचा बोजा कमी करण्यासाठी मदत करेल असा नाही, तर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी ही मदत करेल। मानकापूर पोलीस स्टेशनचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर निश्चितच याची अंमलबजावणी राज्यातील अन्य शहरांमध्येही करता येईल आणि गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी एक प्रभावी मॉडेल म्हणून याचा उपयोग होईल। आता यावर्षी येणारा जो दिवाळी सण आहे तो आपण सर्वजण त्याची उत्साहामध्ये तयारी करत आहात। दिवाळी सण साजरा करत असतानाच काही गोष्टी देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता बाजारपेठांमध्ये खूप गर्दी आहे आणि आपण सगळे त्या ठिकाणी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये असता। अशा वेळी आपल्याकडील मौल्यवान वस्तू या आपण जपून ठेवल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये मोबाईल चोरी किंवा आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने हे चोरी होणार नाहीत, त्याची स्नॅचिंग होणार नाही, यासाठी सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। दुसरी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे, दिवाळी सणानिमित्त फार मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात। फटाके हे ध्वनी प्रदूषण त्याचप्रमाणे हवा प्रदूषण देखील करतात। त्याच्यामुळे कमी तीव्रतेचे किंवा कमी आवाजाचे किंवा कमी प्रदूषण होईल अशा पद्धतीचे फटाके सगळ्यांनी फोडणे गरजेचे आहे। या कालावधीमध्ये आगीच्या घटना देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढतात, जसं की फटाके फोडताना लहान मुलं भाजून जखमी होतात। फटाके फोडताना ते फटाके कोणाच्या तरी घरामध्ये किंवा दुकानामध्ये शिरतात, त्या ठिकाणी आग लागते। बऱ्याच वेळा ते आकाश दिवे उडवले जातात, ते कुठेतरी भरकटत जातात आणि ते आकाशामध्ये गेल्यानंतर कुठेतरी जाऊन पडतात, त्यामुळे आग लागते। तर अशा विविध घटना, ह्या आगीच्या घटना समोर येतात। दिवा लावताना एखाद्या गृहिणीची साडी त्या ठिकाणी दिव्याला लागली आणि आग लागली, अशाही काही घटना घडतात। त्यामुळे दिवाळी ही साजरी करायची आहे, परंतु एक भान आपण राखलं पाहिजे की फटाके म्हणा किंवा काही ह्या गोष्टींमुळे कोणाला त्रास होणार नाही, कोणाला दुखापत होणार नाही, गंभीर इजा होणार नाही, याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। दुसरं एक महत्त्वाचं आहे की मानकापूर पोलिसांनी अशा प्रकारे घरफोडी आणि वाहन चोरी टाळण्यासाठी काही सूचना जारी केलेल्या आहेत। याचे आम्ही बॅनर छापलेले आहेत आणि हे बॅनर मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी लावत आहोत। याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या किरकोळ स्वरूपाच्या सूचना आहेत। असं दिसतं की दिवाळी सणामध्ये लोक हे मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्यामुळे बाहेरगावी निघून जातात घर बंद करून आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या मौल्यवान वस्तू घरातच ठेवतात। त्या मौल्यवान वस्तू लॉकरमध्ये किंवा घरामध्ये इतरत्र लपवून ठेवणं आवश्यक आहे। अलमारीमध्ये जर त्या ठेवल्या तर घरफोडी झाली दुर्दैवानं तर त्या चोरी जाऊ शकतात। याच्यामध्ये लॅच लॉक तुमच्या दरवाजाला असणं फार महत्त्वाचं आहे। सेफ्टी डोरला देखील लॅच लॉक असणं महत्त्वाचं आहे। तुमच्या सोसायटीमध्ये, दुकानमध्ये, कार्यालयामध्ये, आजूबाजूला सगळीकडे जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला CCTV कॅमेरे लावता येतील तेवढे तुम्ही लावा। रात्रीच्या वेळी दुकानदार जे आहेत त्यांना मी विनंती करेन की दुकानामध्ये रोख रक्कम तुम्ही ठेवू नका। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर आपण सगळ्यांनी पाळल्या, आता काही सोसायटीज आहेत, काही लेआउट्स आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणं आहे, तर या गोष्टी जर पाळल्या तर आपलं नुकसान कमी होऊ शकतं किंवा आपण घरफोडी रोखू शकतो। वाहन चोरीसाठी देखील या बॅनरमध्ये सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि हे बॅनर आपण एक 500 ते 600 बॅनर संपूर्ण मानकापूर परिसरात विविध ठिकाणी आपण लावणार आहोत। या देखील सूचना दिवाळी सण साजरा करताना तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि त्याचं देखील सगळ्यांनी पालन करावं। येणारा जो दिवाळी सण आहे, या दिवाळी सणानिमित्त मानकापूर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना दिवाळी आनंदाची, सुखाची, भरभराटीची जावो आणि आरोग्यदायी जावो आणि या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे त्यांचं जीवन देखील उजळून निघावं अशी मी त्यांना सगळ्यांना शुभकामना देतो। थँक्यू। नागपूर पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून गुन्हेगारी रोखण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे।
मानकापूर पोलिसांचा हा 600 बॅनरचा प्रयोग गुन्हेगारीवर किती अंकुश ठेवतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पण या गोष्टी स्पष्ट आहे, नागरिक आणि पोलीस एकत्र आले तर गुन्हेगारीचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणाऱ्या एका महत्त्वाच्या घटनेकडे आम्ही आपले लक्ष वेधत आहोत. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध पाडज गणपती संस्थानने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा एक मोठा हात दिला आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतींचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका बाँड्रीवर असलेले आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेले पाडज गणपती संस्थान मदतीसाठी पुढे आले आहेत. या संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी आणि अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. या गणपतीवर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमधील भाविकांची मोठी श्रद्धा आहे आणि ते मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. या संस्थानला शासनाकडूनही निधी दिला जातो. संकटाच्या काळात धार्मिक संस्थांनी सामाजिक दायित्व जपणे हे एक आदर्श उदाहरण पाडज गणपती संस्थानने निर्माण केले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाडज गणपती संस्थानने दिलेला हा मदतीचा हात नक्कीच दिलासादायक आहे. महाराष्ट्रातील इतर संस्थांसाठी हा एक प्रेरणास्त्रोत ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी सुरू झाली आहे. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण घडामोडीकडे लक्ष वेधणार आहोत. यवतमाळ जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहेत. निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तयारीला वेग आला आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी केली आहे. गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवलेल्या सर्व ईव्हीएम मशीन जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्यात. या ठिकाणी त्यांची कार्यस्थिती आणि सुरक्षिततेची कसून पडताळणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये याकरिता प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. संपूर्ण यंत्रणा आता अलर्ट मोडवर असून जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आपली सज्जता दर्शवली आहे. प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांच्या अहवालानुसार यवतमाळ जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत. तर पाहिलं आपण यवतमाळ जिल्हा प्रशासन आगामी निवडणुकीसाठी युद्ध पातळीवर सज्ज झाले आहेत. ईव्हीएम मशीनची तपासणी असो किंवा इतर आवश्यक तयारी, प्रशासन प्रत्येक टप्प्यावर काळजी घेत आहे. निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी प्रशासनाने घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. कारंजा लाड मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार सई ढाके यांनी आपल्या मतदारसंघातील विकास आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे विधान केले आहे. या वृत्तांतात जाणून घेणार आहोत की त्यांनी कोणते मुद्दे उपस्थित केले, कोणत्या योजना आणि विकासाची तयारी आहे आणि त्यांच्या विधानामुळे मतदारांमध्ये काय अपेक्षा आहेत. आपली नोंदणी चालू आहे. आता जे बाकी आमदार जे म्हणतील आणि साहेब जे म्हणतील ते आमची प्रतिक्रिया आहे. काय म्हणणार, मागच्या वेळेस सुद्धा उमेदवार होता आणि मागच्या वेळेस पराभव झाला उमेदवार आणि यावेळेस काय चित्र दिसतं. आता आपलं भारतीय जनता पक्षाचं आपलं सरकार आलेलं आहे आणि आपलं न्याय आपण असं फडणवीस साहेब आपल्याला न्याय देऊनच राहिले आहे. काम योजना भरपूर आणलेल्या आहे. मला असं वाटतं की ते निर्णय घेतील तेच योग्य. कर्जमाफी जी झाली त्याच्यामध्ये आपण असं वाटतं की शेतकऱ्यांना जो दिलासा मिळायला पाहिजे होता, कर्जमुक्ती नाही झाली परंतु नुकसान भरपाई भेटली. यावर काय प्रतिक्रिया? हळूहळू होईल, करतील काम. आपण जे दौरे केले कारंजा लाड क्षेत्रामध्ये काय चित्र होतं? जे आता नुकसान भरपाई होती आणि जे ढगफुटी जे झालं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या आमच्या दोन्ही तालुक्याला आम्हाला निधी सगळा मिळालेला आहे आणि साहेबांनी आमचं काम करत आहे आणि
सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कर्जमाफी झालेली पाहिजे आणि आम्हालाही वाटते की कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल. ताई काय म्हणणार कारंजा मतदारसंघाच्या विकासासाठी काय काय आपलं विजन आहे, म्हणजे काय काय आपल्या कल्पना आहे की जे भाजपचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, म्हणजे ते आपण आणू. रोजगाराचे विषय आहे, अजून जे विषय आहेत MIDCचं चालू आहे. MIDC झाली तर रोजगार मिळू शकतो, काम ना शेतकऱ्यांच्या मुलांना आणि बेरोजगारांना काम मिळू शकतं. तर MIDCचा प्रस्ताव चालू आहे. कारंजा लाड मतदारसंघात आमदार सई ढाके यांनी आपल्या मतदारांसमोर ठोस विकासाची योजना मांडली आहे. तर शेतकरी, MIDC प्रकल्प आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या त्यांच्या प्रमुख मुद्द्यांमध्ये आहेत. आपल्या मतदारांच्या भविष्यातील विकास या योजनांवर कितपत अवलंबून राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नाशिक, जो आतापर्यंत द्राक्षासाठी प्रसिद्ध होता, तो आता कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण आहे राज्य शासनाची गुन्हेगारी विरुद्धची अभूतपूर्व मोहीम. कोणत्याही पक्षाच्या गुन्हेगाराला यापुढे गय नाही, असा स्पष्ट संदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नुकतेच शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. सोशल मीडियावर गुंडांचे रील्स, तलवारी मिरवणे, गोळीबार आणि खंडणीखोरांसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण आता चित्र बदललं आहे. काय आहे संपूर्ण कारवाई आणि नाशिकच्या बदलत्या प्रतिमेचं कारण पाहूयात. महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारी विरुद्ध झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. कायद्याच्या पुढे कोणीही मोठं नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असला तरी कायदा सारखाच लागू होणार. या निर्देशानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुंडांची वरात काढत त्यांच्या दहशतीचा मुखवटा फाडला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मालेगाव तालुका पोलीस हद्दीतील झोडगे गाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजय बाडू जाधव नावाच्या आरोपीकडून तब्बल 3 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील गुन्हा क्रमांक 745/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 425 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) व उल्लंघन 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला आज मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सिद्धू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालेगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून पोलिसांनी एक स्पष्ट संदेश दिलाय. कायद्याशी खेळणाऱ्यांना आता गय नाही. माझं नाव आहे अजय बाळू जाधव, मी राणा जोडगे जुडे नाका. माझ्यापाशी तलवारी होत्या. मित्रांनी बड्डे दिवशी तलवारी घेऊन गेले. त्यांनी रील बनवली. मित्रांनो, तुमच्यापाशी कधी अशा हत्यार असेल तुम्ही अशी रील बनवू नका. बस एवढी माझी नवरी मिळून होती. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. द्राक्षासाठी ओळखले जाणारे नाशिक आता कायद्याचा बालेकिल्ला म्हणून उभं राहत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कायद्यापुढे कोणीही मोठं नाही हा संदेश पोलीस यंत्रणा काटेकोरपणे राबवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या केबल टीव्हीवर
सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। या छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरासी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमी एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।